लाडकी बहीण योजनेची जर केवायसी झाली नाही किंवा ई केवायसी करूनही पैसे येत नाही, तर ऑनलाईन तक्रार कशी करावी हेच आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सदर तक्रार करून बऱ्याच भगिनींना पैसे हे येण्यास सुरुवात झालेली आहे व हीच तक्रार कशी करावी सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला इतर भगिनींपर्यंत शेअर करा. तर राज्यात महिला लाभार्थी भगिनींची खूप मोठी संख्या असूनही अद्याप देखील बरेच लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांना निधी आलेली नाही. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीणची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावर सर्च करायचं आहे आणि यावर सर्च केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जसंही लॉग इन या पर्यायावर क्लिक करणार तर तुम्हाला आता एक नवीन विंडो ओपन होणार आणि सदर विंडोमध्ये आपण ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरला होता किंवा अर्ज भरला होता तर तो मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन होईल. आणि लॉग इन झाल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, तक्रार योजना अशा विविध पर्याय तुम्हाला बघायला मिळतील. तर यापूर्वी केलेले अर्ज, तुम्ही जेवढे अर्ज केले असतील ते अर्ज या ठिकाणी बघायला मिळतील. आणि आता तक्रार या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, मात्र स्टेप बाय स्टेप तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल तर हळूहळूवारपणे आणि पॉज करून व्हिडिओ बघावा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि जर आपले हप्ते येत नसतील तर आपल्याला मदत देखील होणार आहे. तर या ठिकाणी आपण तक्रार या बटणावर क्लिक करायचं आहे. आणि जसंही तुम्ही तक्रार या बटणावर क्लिक करणार तर पुढे नवीन विंडो ओपन होणार आहे. आणि या विंडो अंतर्गत आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तुमचा आधार कार्ड क्रमांक, जो तुम्ही अर्ज करतेवेळीस आधार कार्ड क्रमांक टाकलेला होता तो तुम्हाला टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. आता तुम्ही जो आधार कार्ड क्रमांक टाकणार तर त्याची पाठ आणि पोट म्हणजे मागील आणि पुढील दोघं बाजूंचे तुम्हाला या ठिकाणी जे फोटोज आहेत ते अपलोड करावायचं आहे. जर अगोदर तुम्ही केलेले असतील तर ठीक आहे, आणि पहिल्यांदाच करत असणार तर सोबत आधार कार्ड देखील असू द्यावे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे काही कागदपत्रांची शोधाशोध करावी लागणार नाही. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला ग्रीव्हियन्स, त्याच्यानंतर तक्रार सूची बघावस मिळेल. जर तुम्ही यापूर्वी तक्रार केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघण्यास मिळेल. मात्र तुम्ही यापूर्वी कधी तक्रार केली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ग्रीव्हियन्स म्हणजेच या कॉर्नरवर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून त्याची मागील आणि पुढील बाजू टाकून घेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लगेच पुढच्या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. आणि पुढचा पेज आल्यानंतर तुम्हाला त्यावरती सविस्तर तुमची जी माहिती आहे, जसे की तुमचं गाव, तालुका, जिल्हा ही माहिती भरावयाची आहे. तुमचा जो तक्रार फॉर्म ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला टाईप आणि तक्रार श्रेणी असे 2 तक्ते बघाव्यास मिळतील. यामध्ये तुम्ही टाईपमध्ये जेव्हा क्लिक कराल तर या ठिकाणी इंडिव्हिज्युअल असा ऑप्शन दिसायला मिळेल. माय कंप्लेंट किंवा कंप्लेंट्स अगेन, अदर किंवा ॲप्लिकेशन. तुमचं जे आहे तर तुमचा स्वतःच आहे, तर मग तुमचं स्वतःच ॲप्लिकेशन. आणि जर इतर जणांचं असेल तर. आणि त्यानंतर पुढच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नॉट एलिज, ॲप्लिकंट इज गेटिंग अ बेनिफिट किंवा ॲप्लिकंट हॅज पास्ड अवे म्हणजे किंवा तुमचा जो पर्याय असेल तो तिथे या ठिकाणी अधर करायचा आहे. यानंतर तुमचा जो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला होता त्या अर्जाचा अर्ज क्रमांक बघवायचा आहे. तो अर्ज क्रमांक टाकून तुमचं नाव, त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करताना पत्ता दिलेला होता तो पत्ता, जिल्हा, तालुका, गाव अशी सर्व माहिती या ठिकाणी भरावायची आहे. आता पुढे तुम्ही वर्णन करा.
या ठिकाणी तुमचं जे खरं कारण असेल की तुम्ही KYC केली होती मात्र तुम्हाला निधी आलेला नाही, तसेच तुमचं उत्पन्न 50,000च्या वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा ते काय असेल, ती सर्व माहिती भरायची आणि सदर माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि कागदपत्रावर क्लिक केल्यानंतर जो स्वतः लाभार्थी आहे त्यांचा आधार कार्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर कंप्लीट जी क्वेरी आहे, कंप्लेंट, ती सबमिट करायची. यावर क्वेरी सबमिट केल्यावर दिसायला लागेल. यानंतर स्क्रीनशॉट काढून ठेवा व इतर जणांना देखील शेअर करा. हेच होत थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद. तर मग भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.